नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 19 एप्रिल 2026, वार आहे रविवार. तर उद्या आलेलं आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी शुभ असा हा एक मुहूर्त आहे. अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस मानला जातो. तर या दिवशी देखील आपल्याला कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करायची असेल किंवा काही खरेदी करायचं असेल, तर या दिवशी मुहूर्त बघितला जात नाही. तर हा संपूर्ण दिवसच शुभ असा मानला जातो. या दिवशी आपण पितरांची देखील सेवा करत असतो. त्यासोबतच माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची एकत्रित या दिवशी पूजा करून सेवा केली जाते. तर या दिवशी पितरांच्या सेवेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा मानला जातो. या दिवशी पितरांसाठी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला देखील अर्घ्य द्यायचं आहे. आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. आपला मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे. दरवाजा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला उद्या करायचं आहे. त्यासोबतच पितृदोष असो किंवा नसो, सासू-सासरे जिवंत आहेत तरीही पितरांची सेवा ही करायची आहे. महिलांना सासर आणि माहेर दोन्हीकडील पितृदोष हा लागत असतो. तुमचे सासू-सासरे किंवा आई-वडील जिवंत आहेत तरी देखील आपल्याला आजोबा किंवा सासू-सासरे गेले असतील किंवा असतील तरी देखील आपल्याला पितरांची सेवा ही करायची आहे. तर पितृदोष हा आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत लागू पडत असतो आणि पितृदोष जाण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्या पितरांची सेवा आणि पूजा ही आवर्जून करायची असते. जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला नोकरीमध्ये अडचणी येतात, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, लग्न जमत नाही. ज्या काही अडचणी आहेत तर त्या या सर्व पितृदोषामुळेच येत असतात. पैसा न टिकणे, वारंवार अपघात होणे, घरामध्ये भांडणे होणे, तर हे देखील पितृदोषाचेच कारणे आहेत. तर बघा, आपल्याकडनं रोज सेवा होत नाही, पण आवर्जून सर्वांनी रोज देखील पितरांची सेवा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आहे. पण आपल्याकडनं रोज सेवा होत नाही. त्यामुळे असे काही जे दिवस असतात, तर या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी वेळात वेळ काढून सेवा ही करणं गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर पहिले आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम गृह्णी सूर्याय नमः या मंत्राचं आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. त्यासोबतच हे झाल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रम याचे आपल्याला पठण करायचं आहे. त्यासोबतच पितरांची सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा देवाचं आसन हे घेऊ नये. तर यासाठी आपल्याला वेगळं आसन हे ठेवायचं आहे. पितृस्तुती स्तोत्रम पठण केल्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा आहे तर ती तुम्ही करावी. त्यानंतर पूजा झाल्यानंतर करा आणि केळी याची मांडणी केली जाते आणि त्यानंतर पितरांची सेवा ही आपल्याला करायची आहे. म्हणजेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच या दिवशी कावळ्याला घास घालायला विसरू नका. मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्ही हे करू नका. त्यासोबतच या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, तर त्याचा देखील तुम्ही कावळ्याला घास काढू शकता किंवा दही भाताचा घास काढला तरीही चालेल. यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. तर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडी साखर टाकायची आहे. त्यासोबतच त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, दूध टाकायचं आहे, मध टाकायचं आहे आणि यासोबतच थोडंसं दही देखील टाकायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर अर्पण करताना आपलं तोंड हे दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे. आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यासोबतच पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा देखील आपल्याला घालायची आहे. जर जागा असेल तर तुम्ही प्रदक्षिणा घाला किंवा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारली तरीही चालेल. तर बघा, असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि पितर देखील आपले पिंपळ वृक्षामध्ये असतात. पिंपळ वृक्षाखाली ते वास करत असतात. त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाचीही या दिवशी पूजा करायची असते. त्यासोबतच सकाळी उठून आपल्याला संकल्प देखील करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण करतो, आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातावर 2 चमच पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे, की मी आज जी काही सेवा करत आहे, तर ती माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी करत आहे. तर यामध्ये तर्पण विधी देखील केला जातो. त्यासोबतच या दिवशी आपल्याला आवर्जून दान देखील करायचं आहे. तुम्ही चप्पल, छत्री, कपडे दान करू शकता किंवा तुम्ही कोणतेही खाण्याचे पदार्थ दान करू शकता.
कोरडा शिरा दान करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या दिवशी दान करू शकता. यासोबतच सेवा देखील आपल्याला या दिवशी करणं महत्त्वाचं आहे. चांगले कर्म करणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच कोणी तुमच्या घरी या दिवशी आलं तर त्याला खाऊ-पिऊ न घालता तुम्ही अजिबात जाऊ देऊ नका. तसेच या दिवशी कोणाचाही तुम्ही अपमान करू नका. तर आवर्जून या गोष्टी आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत.